नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, लेट अस स्टार्ट आवर नेक्स्ट पॉइंट, आउटसोर्सिंग. सो व्हॉट इज आउटसोर्सिंग? Outsourcing is the process of contracting a business function or any specific business activity to specialized agencies, mostly the non-core areas such as sanitation, security, household pantry, etc. are outsourced by the company. The company makes a formal agreement with the agency. The agency can send the required manpower to the company. The agency charges the company for their services. With the help of outsourcing, company can focus on their core areas. The outsourcing म्हणजे काय? The outsourcing is the process of contracting a business function for any specific business activity to specialized agency, mostly the non-core areas such as sanitization. तर याच्यामध्ये आउटसोर्सिंग म्हणजे अशी एक प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट केलेला असतो आणि हा कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा स्पेशल एजन्सीद्वारा केला जात असतो. आणि कोणत्या कारणासाठी असतो? तर सॅनिटेशन, सिक्युरिटी, हाऊसहोल्ड पॅन्ट्री हे सगळे जे आउटसोर्स आहेत कंपनीचे, त्याद्वारे आपल्याला याकडून एक आपल्याला करार करून सर्विस आपल्याला प्रोव्हाइड केली जात असते. द एजन्सी कॅन सेंड द रिक्वायर्ड मॅनपॉवर टू द कंपनी. सो दॅट टाइम this outsourcing, it means that the outsource by the company, that company can send the required manpower to the company and this agency charges the compensatory for their services. म्हणजे यासाठी काहीतरी कॉम्पन्सेशन घेतात किंवा काही प्राइस त्यांना दिली जात असते, व्हॅल्यू दिली जात असते. विथ द हेल्प ऑफ आउटसोर्सिंग, कंपनी कॅन फोकस ऑन देअर कोअर एरियाज. म्हणजे जे महत्त्वाचे त्यांचे जे फंक्शन्स आहेत, ज्याच्यामध्ये आपण सॅनिटेशन बघितलं, सिक्युरिटी बघितलं, हाऊसहोल्ड पॅन्ट्री बघितलं, तर याच्यावर त्यांचं जास्त कामावर लक्ष केंद्रित करणं या आउटसोर्सिंगद्वारे शक्य होत असतं. याच्यामध्ये आपण मिनिंग बघूया. आउटसोर्सिंग इज द प्रोसेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग सम बिझनेस फंक्शन्स टू स्पेशलाइज एजन्सी. द कंपनी बेनिफिट्स इन टू वेज. इट रिड्यूस इट्स ओन कॉस्ट. इट यूज द expertise of the firm which specialize in a particular kind of service. तर याच्यामध्ये मीनिंग आणि कन्सेप्ट आपण बघायचे आहे. आउटसोर्सिंग इज द प्रोसेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग सम बिझनेस फंक्शन टू स्पेशलाइज एजन्सी. म्हणजेच यामध्ये आउटसोर्सिंग ही अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट केला जात असतो बिझनेस फंक्शन्स आणि स्पेशलाइज ज्या एजन्सी यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन केला जात असतो. आणि याच्यामध्ये बेनिफिट हा मिळत असतो. इट रिड्यूस इट्स ओन कॉस्ट. सो दे ऑल्सो रिड्यूस दॅट ओन कॉस्ट. इट मीन्स हिअर दॅट प्रोडक्शन एक्सपेन्सेस, दॅट इज ज्याला आपण म्हणतो की जो खर्च आहे त्यांचा होणारा तो रिड्यूस होत असतो. ज्याला आपण प्रोडक्शन करणार आहोत त्याचं खर्च कमी होत असतो. आणि इट युजेस द एक्सपर्टाईज ऑफ द फर्म विच स्पेशलाइज इन अ पर्टिक्युलर काइंड ऑफ सर्विस. म्हणजे याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत, जे स्पेशलाइज आहेत त्या पर्टिक्युलर सर्विसेसमध्ये त्यांचा यूज केला जात असतो. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ आउटसोर्सिंग, द एस्टॅब्लिशमेंट सच ॲज शॉप्स, मॉल, हाऊसिंग सोसायटीज, ऑफिसेस एक्सेट्रा outsources facilities like canteen, sanitation, security etc. In the same way, arrangements for wedding, anniversary, birth celebration can also be outsourced. So these are the examples, that there are the example that shop, malls or any housing societies are there, and also canteen, sanitations, or if there is a arrangement of wedding, anniversary or birthday celebration can also be outsourced. So what is the need for outsourcing? Today services all over the world are becoming highly specialized. Most services require finally tuned skill. With increasing global competition, most companies are
focusing on showcasing their product or improving the quality of their goods. This has forced to the companies to concentrate on their hardcore activities. Therefore, companies are taking a fresh look at their business process. Due to this, many non-core areas are being outsourced to firms who have a especially skilled workforce. The concept of outsourcing has emerged as a result of this thinking. So what is the need for outsourcing? So we know that there is a competition in our business also. So today's services all over the world are becoming highly specialized. So everyone to try to his service that highly specialized. So that's why most सर्विस रिक्वायर्ड फायनली ट्यून स्किल. म्हणजे आपण याच्यामध्ये बघू शकतो की प्रत्येक वर्ल्डमध्ये जेवढ्या जेवढ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपन्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये आपल्याला कॉम्पिटिशन वाढलेली दिसते. आणि हे करत असताना प्रत्येक कंपनी आपलं एक स्पेशल जे स्किल आहे ते या ठिकाणी देण्याचं काम करत असते. So that's why with increasing global competition, most companies are focusing on showcasing their product and improving the quality of their product. So that's why that company has to focus on their product also and improving the quality of their goods also. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येते की प्रत्येक कंपनी आपल्या प्रोडक्टचं कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने फोकस होईल आणि त्याची क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. This has forced the companies to concentrate on their hard core activities. So that's why they take hardcore activities. Therefore, companies are taking a fresh look at their business processes. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक कंपनी त्या कंपनीचं जे प्रोडक्ट आहे त्याची क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करत असते. आणि वर्ल्ड जे आपण ज्याला आपण म्हणतो की मार्केटिंग केलं जात असतं तर त्या मार्केटिंगमध्ये प्रत्येक जण ही आपली स्वतःची फ्रेश लुक जी आहे ही देण्याचा प्रयत्न करत असते. ड्यू टू दिस मेनी नॉन कोर एरियाज आर बीइंग आउटसोर्स टू फर्म हू हॅव अन स्पेशली स्किल्ड वर्कफोर्स. द कन्सेप्ट ऑफ आउटसोर्सिंग हॅज एमर्ज ॲज अ रिझल्ट ऑफ थिंकिंग. म्हणजे याच्यामध्ये हा जो कॉन्ट्रॅक्ट होत असतो त्यावेळी ज्या कंपन्या ज्या असतात या कंपन्या काय करत असतात की त्याच्यामध्ये असलेल्या आउटसोर्सिंगच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या प्रत्येक कंपनी आपापल्या लेवलनुसार देत असतात आणि याच्यातूनच ही कन्सेप्ट जी आउटसोर्सिंगची आहे ही एमर्ज झालेली आहे ॲज अ रिझल्ट ऑफ धिस थिंकिंग. सो व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग? फर्स्ट वन, ओवरऑल advantages. So overall cost advantages, it reduces the cost and also saves time and efforts on training costs, because we know that it reduces his own cost. So that's why overall cost advantages, it means it reduces the cost and also save times and efforts on training cost. म्हणजे या ठिकाणी आपण एक्झाम्पल आउटसोर्सिंग घेतलं तर वेडिंग ॲनिव्हर्सरी असेल किंवा बर्थडे सेलिब्रेशन असेल तर याची सगळी जी तयारी आहे ती त्या आउटसोर्सिंगवाल्या कंपनीज आहेत त्या करत असतात. त्यामुळं या ठिकाणी आपला टाईम जो आहे तो वाचत असतो आणि त्याचप्रमाणे जी कॉस्ट असेल त्या पद्धतीने आपण त्याची कॉस्ट ही इतर कंपन्यांची तुलनेने विचार करता रिड्यूस झालेली असते. सो ओव्हरऑल कॉस्ट ॲडव्हान्टेजेस, इट रिड्यूस द कॉस्ट अँड ऑल्सो सेव्ह टाइम्स and also training efforts on training cost. Second one, stimulates entrepreneurship, employment and exports. Outsourcing stimulates entrepreneurship, employment and exports in the country. So this is the second advantage of outsourcing, that it stimulates entrepreneurship also, employment and export in the कंट्री. म्हणजे या आउटसोर्सिंगमुळेच आपल्याला काय दिसू शकतं की या आपल्या देशामध्ये अनेक प्रकारे एंटरप्रिनरशिप डेव्हलप झालेली दिसते. त्याचप्रमाणे त्यामुळे एम्प्लॉयमेंट वाढलेलं दिसतं आणि जे काय प्रोडक्ट आपण तयार करतो त्याचे एक्सपोर्टसुद्धा आपण करू शकतो. थर्ड वन, लो मॅनपॉवर कॉस्ट. द मॅनपॉवर कॉस्ट इज मच लोअर दॅन दॅट ऑफ द होस्ट कंपनी. तर या ठिकाणी जो मॅनपॉवर आहे त्याचं एक ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतं की low manpower cost. So here the manpower cost is much lower than the host company. म्हणजेच याच्यामध्ये
इतर कंपन्यांच्या तुलनेने जो होस्ट कंपनी आहे ॲज कम्पेअर टू केली तर या ठिकाणी जो मॅनपॉवर आपल्याला लागते ती मात्र मॅनपॉवर या ठिकाणी कमी लागते. नंतर ॲक्सेस टू प्रोफेशनल एक्सपर्ट अँड हाय क्वालिटी सर्व्हिसेस. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट advantage, that is access to professional expert and high quality services. Mostly the tasks are given to people who are skilled in that particular field. These provide us with a better level of service and fewer chances of error. So we know that for this outsourcing they appoint the expert or expert person, that is a professional and expert, so that's why that service also, that is a high quality of services. So mostly the tasks are given to the people who are skilled in that पर्टिक्युलर फील्ड. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी हा टास्क दिला जात असतो तेव्हा ते पर्टिक्युलर फील्डमध्ये त्यांचं स्किल असतं आणि ज्यांना स्किल म्हणजे त्याच्यामध्ये जे स्किलफुली काम करतात अशा लोकांना हे टास्क दिलं जात असतं. अँड धिस प्रोव्हाइड अस विथ द बेटर लेवल ऑफ सर्व्हिस अँड फ्युअर चान्सेस ऑफ एरर. त्यामुळे आपल्याला साहजिकच मिळणारी जी सर्व्हिस आहे ती चांगली मिळत असते आणि कोणत्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला ज्या एरर्स आहेत त्या आपल्याला या आउटसोर्सिंगमध्ये मिळत नाहीत. नेक्स्ट 5th one, emphasis on core process rather than the supporting ones. With its help, companies can focus on their core areas which lead to better profits and increase the quality of their products. So emphasis on core process rather than the supporting ones. म्हणजे याच्यामध्ये जे एक्सपर्ट जे आहेत किंवा त्याच्यामध्ये जे प्रोफेशनल आहेत त्यामध्ये त्याच्या जे मिळणारी गुड जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीनुसार यामध्ये आपल्याला सर्विस दिली जात असते. सो विथ इट्स हेल्प कंपनीज कॅन फोकस ऑन देअर कोर एरियाज विच लीड्स टू बेटर प्रॉफिट्स अँड इन्क्रीज द क्वालिटी ऑफ देअर प्रोडक्ट्स. म्हणजे याच्यामध्ये ह्या आउटसोर्सिंगमुळे या कंपन्या आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो कोर एरिया आहे म्हणजे तो अतिशय महत्त्वाचं कामाचं ठिकाण आहे त्या कामावर ते लक्ष केंद्रित करत असतात. त्यामुळे आपल्याला बेटर प्रॉफिट मिळतो आणि जी क्वालिटी प्रोडक्टची आहे ती साहजिकच इन्क्रीज झालेली आपल्याला या आउटसोर्सिंगमुळे दिसून येत असते. नेक्स्ट वन, इन्व्हेस्टमेंट रिक्वायरमेंट्स आर रिड्यूस. द ऑर्गनायझेशन कॅन सेव्ह ऑन इन्व्हेस्टिंग इन द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, software and infrastructure and let the outsourcing partner handle the entire infrastructure. So our next advantage, that investment requires are reduced because in this our outsourcing the organization can save on investing in the latest technology. म्हणजेच याच्यामध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल, सॉफ्टवेअर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर या इन्फ्रास्ट्रक्चरमुळं काय होत असतं की आपला जो ऑर्गनायझेशनची जी इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये आपलं सेव्हिंग होत असतं. अँड लेट द आउटसोर्सिंग पार्टनर हँडल द एंटायर इन्फ्रास्ट्रक्चर. आणि या ठिकाणी आउटसोर्सिंगचे जे पार्टनर आहेत ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काय करत असतात, हँडल करत असतात. त्यामुळे आपल्याला यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जात असते ती मात्र आपली मोठ्या प्रमाणात रिड्यूस होताना आपल्याला दिसून येते. Next, increase efficiency and productivity. There is an increased efficiency and productivity in the non-core areas of the organization. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एफिशियन्सी सुद्धा इन्क्रीज झालेली दिसते, प्रोडक्टिव्हिटी, कारण बिकॉज दॅट आउटसोर्सिंग प्रोव्हाइड अस दॅट क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स, सो दॅट टाइम there is an increased efficiency and productivity in the non-core areas of the organization. And our last point, that is a knowledge sharing. Outsourcing enables the organization to share knowledge and the best practice with each other. It helps develop both the companies and also boost goodwill in the industry. So knowledge sharing, so here outsourcing enables the organization to share knowledge and best practice with each other because they are upon the professional experts persons are there, so they use their knowledge and best practice with each other also, and it helps develop both the companies, also boost goodwill in the industry. म्हणजे याच्यामध्ये साहजिकच
ते एक प्रकारे आपलं जे नॉलेज आहे ते शेअर करत असतात आणि त्यामुळं काय होत असतं की त्याच्या ऑर्गनायझेशन किंवा ज्या कंपन्या त्यांची डेव्हलपमेंट होत असते आणि त्यांचं गुडविल मात्र इन्क्रीज होताना आपल्याला दिसून येतं. तर हे आपण बघितले ॲडव्हान्टेजेस ऑफ आउटसोर्सिंग.